मार्क झुकरबर्ग सुद्धा अंधभक्त झाले आहेत. स्वतः मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचा आणि मेटाचे अधिकारी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांची आमच्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. पीएम मोदींची रील हटवण्यामागे केवळ टेक्निकल ग्लिच नव्हता असंही त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांच्या मेटा प्लॅटफॉर्मवरील इंस्टाग्राम, फेसबुकवर काही कॉन्टेंट, जाहिराती आणि व्हेरीफाईड अकाउंट्सनी जंतर मंतर आंदोलनाच्या काळात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हेही त्यांनी एक्सेप्ट केलेले आहे. निवडक प्रेक्षकांपर्यंत विशिष्ट प्रकारचा कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले गेले. म्हणजेच काही लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणून बुजून विशिष्ट प्रकारचा कॉन्टेंट चालवण्यात आला आणि कारण यासाठी मेटाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदलाही मिळाला आहे. स्टुडंट प्रोटेस्टचा हेतू योग्य असू शकतो आणि त्याला पाठिंबाही असू शकतो, पण अशा प्रकारचे डावपेच वापरले गेले असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आणि जर स्वतः मार्क झुकरबर्ग यांनी हे मान्य केल्याचा दावा खरा असेल तर अनेकांच्या मते त्यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज उरत नाही. मात्र काही लोक अजूनही म्हणतील की मार्क झुकरबर्ग ही विकले गेले आहेत आणि तेही अंधभक्त झाले आहेत. तर यावर काय बोलायचंय? यालाच काही जण फॉरेन फंडिंग असंही म्हणतात. आणि आता लवकरच FCRA बिल येणार आहे आणि अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.